नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बहुतेक महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि बहुतेक महिलांचा फॉर्म अप्रूव्ह होऊन बहुतेकांना पैसेसुद्धा आलेले आहेत. पण काही कारणामुळे ज्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी सरकारने आता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती तुमची जी तक्रार असेल ती नोंदवू शकता. यामुळे तुम्हाला आता कुठे बँकेत किंवा जिथे फॉर्म भरलेला आहे तिथे जायची गरज नाही आहे. जे काही आहे ते व्हॉट्सअप नंबरवरती होऊन जाईल. तर बघूया आपण या व्हॉट्सअप नंबरबद्दल अधिक माहिती घेऊया. माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना अर्जातील त्रुटीचे आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी 9861717171 या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही तुमचे अर्जातील त्रुटी किंवा समस्या सांगायच्या आहेत. त्यानंतर समोरून महाराष्ट्र शासनाची टीम तुम्हाला 72 तासाच्या आत संपर्क साधून कॉल करून मेसेज करून तुमच्या पूर्ण समस्या निवारण करेल. तर बघूया आपण हा नंबर कसा काम करतो. 9861717171 या नंबरवरती व्हॉट्सअप करायचे आहे. भाषा, जिल्हा, लिंग इत्यादी गोष्टी निवड करायची आहे. योजना निवडायची आहे. त्यामध्ये अनेक योजना असतील, त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही योजना निवडायची आहे. मदत करूया हा पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर समस्येनुसार पर्याय पाहून क्लिक करायचं आहे. तुमची तक्रार पूर्ण झाली त्यानंतर तुमची तक्रार पूर्ण होईल आणि त्यानंतर 72 तासाच्या आत तुम्हाला कॉलद्वारे तुमच्या तक्रारीचे समाधान होईल. तर ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नाही आहेत तर सगळ्या गोष्टी खूप सोप्या होत आहेत. तर ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांनी पटापट फॉर्म भरायला घ्यायचा आहे. तर प्रत्यक्षात बघूया आपण या व्हॉट्सअप नंबर कसं काम करतो ते. तर लाडकी बहीण योजना हा नंबर मी सेव्ह केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर मी हाय मेसेज केला आहे. त्याच्यानंतर काय मेसेज येतात ते बघूया. महाराष्ट्रवादी हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला योजनांची माहिती मिळेलच, मात्र तुम्हाला काही समस्या असल्यास मोकळ्या मनाने आम्हाला थेट संपर्क साधा. योजनांचा लाभ घेण्यासाठी कृपया आपली भाषा निवडा. त्याच्यानंतर आपण इथे मराठी भाषा निवडायची आहे. आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे असे तुम्ही जे पर्याय निवडा तशी तुम्हाला खाली माहिती येत जाईल. आता तुम्ही इथे कुठे फॉर्म भरलेला आहे, नाशिक विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर, पुणे विभाग, कोकण विभाग अशा ठिकाणी म्हणजे ह्या विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असतील त्याच्यावरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला वेगळा पर्याय येतील. असे पर्याय तुम्ही तुमच्यानुसार निवडायचे आहेत आणि तुम्हाला त्याचं उत्तर भेटत जाईल. ओके, धन्यवाद.